तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या DCG ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला काय कामं करायचे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्णपणे मी दाखवणार आहे ना. तोपर्यंत तुम्ही हे बघू शकता आहे ना. त्यानंतर आपल्या हातामध्ये तुम्ही ही थैली बी बघू शकता. मग हे आहे आपलं खत आणि औषधी. हे समोर टाकी आहे ना, ते टाक्यामध्ये याला मिक्स करायचे आहे ना. मग त्यानंतर हे बघू शकता तुम्ही थैली आहे ना, ते थैली आणि एक काडी आणि ते सोबत आणावं लागते. मग ते नंतर त्यांना मी तुम्हाला पूर्णपणे मी दाखवतो आहे ना. सगळ्यात अगोदर यांना ठेवून द्यायचं. मग ठेवल्यानंतर तुम्ही हे बघू शकता पावडर आहे, हे म्हणजे औषधीच आहे हे ना. मग दुसरी आहे आपले लिक्विड, ते लिक्विड आहे ना, ते दुसऱ्या डब्यामध्ये याले मिक्स करायचं आहे ना. मग त्यानंतर या टाकीमध्ये टाकायचं. मग त्यानंतर सगळ्यात अगोदर पहिले आपल्याला खत टाकायचं आहे यामध्ये. ते तुम्ही बघू शकता हे खत आहे ते आहे ना. तर मग सगळ्यात अगोदर ते हे टाकीमध्ये पहिले सोडून देतो आरामानं पहिले अगोदर आहे ना. तर मग तुम्ही चॅनलमध्ये नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा बरं का. मग बेल आयकॉन बी प्रेस करा. कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मग हे बघू शकता तुम्ही आपलं पाण्याच्या टाकीमध्ये ह्यांडले मिक्स करेल आहे, हे बघू शकता तुम्ही पहा हे ना. तर मग तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला काय करावं लागते ते पण तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे ना. तर मग त्यानंतर हे सगळं आपल्या म्हणजे टाकीमध्ये सोडणं झालेलं आहे. तर मग हे बघा, मग दुसरं काडी घ्यायला लागते. मग काडीच्या नंतर त्यांना जरासं हलवा लागेल हे ना. तर मग त्याला पहिले मिक्स करून घेतो आहे ना. मग त्यानंतर जरासं पाणी डब्यामध्ये काढून ठेवतो. मग काढल्यावर नंतर त्यामध्ये ते लिक्विड तुम्हाला मी दाखवलेलं होतं ना, ते यामध्ये लिक्विड ते मिक्स करायचं आहे ना. तर मग हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर ह्याले पहिलं मग ते टाकीचं ते खत म्हणजे हिऱ्यासाठी त्याला सगळ्यात अगोदर पाणीमध्ये टाकलं रे बा. मग त्यानंतर हे हँडले ओपन करून त्यामध्ये बघू शकता हे काळाशार लिक्विड आहे आणि त्यामध्ये सोबत हे चम्मच बी आहे, हे बघू शकता हे पहा. मग चमच्याला एका बाजूनं काढून घ्यायचं. मग त्यानंतर आपल्याला ह्या बॉक्समधलं हे आहे ना ते काढावा आहे ना. मग ते निघून पण नाही राहिलं बा. मग त्यानंतर काढलं रे दसं. मग त्यानंतर आपलं इवाना त्यांना जरासं कापतो हे बघा. मग कापल्यानंतर त्याला मग ह्या समोर हे डब्बं दिसते ना, त्या डब्यामध्ये त्याला मिक्स करणं आहे. मग हे पहा आपलं फाडून टाकलं. मग त्यानंतर त्याला मी डब्यामध्ये सोडतो बघा आरामानं. सांडायला नाही पाहिजे बरं का. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता हे पहा. मग त्यानंतर त्याला म्हणजे हे बघा तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही नवीन असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा बरं का. मग बेल आयकॉन बी प्रेस करा. हे तुम्हाला मी पावडर दाखवले होते ते हे बघू शकता तुम्ही हे पहा. त्यानंतर हे लिक्विड होतं, ते लिक्विड त्यामध्ये मिक्स केलेलं आहे ना. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं तुम्हाला ते पण सांगतो हे बघा. मग त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये म्हणजे हे ते आपल्याला पावडर आहे ना, ते पावडरला आपण सगळ्यात अगोदर त्याला फोडून देऊ. फोडून मग त्या टाकीमध्ये आपण टाका लागेल. तर मग सगळ्यात अगोदर त्याला फोडून ठेवतो आहे बरं का. मग त्यानंतर तुम्ही बघू शकता हे पहा. मग फुटलं आपलं. मग त्यानंतर त्याला मी टाकीमध्ये नेतो. मग तुम्ही बघू शकता हे टाकीत म्हणजे मी आपल्या पाण्याच्या टाकी आहे की नाही त्यामध्ये टाकून राहिलं हे बघा. मग मिक्स करायचं आहे त्यांना पूर्णपणे मिक्स करायचं आहे बरं का. मग ते तुम्ही बघू शकता आहे ना. मग त्यानंतर आपल्याला काय करायचं तर ते पण सांगतो मी. हे काडे टाकलेलं आहे ना, ते काडेनं आपल्याला मिक्स करायचं आहे. सगळ्यात अगोदर पूर्णपणे हे पावडर आहे ना, ते म्हणजे हे औषधच आहे. त्याला मी मग पहिले अगोदर ह्याला मिक्स करून यामध्ये ठेवतो. मग त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकणार मग पुढे हे ना. मग पहा, मग आपलं लिक्विड आहे ना, त्या लिक्विडमध्ये जरासं घालवा लागते. हे म्हणजे गोल काडी फिरवा लागते. मग त्यानंतर त्या मिक्स झालेल्या मग त्या टाकीमध्ये टाकायचं आहे ना. मग टाकीनंतर टाकल्यानंतर मग हे बघा आपल्याला डायरेक्ट पूर्ण कामं आले. मग हे ड्रिंचिंगमध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता हे ना. तर मग हे बघा, मग हे कंच जोगाड करायला आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे, तुम्ही बघणार आहे ना. तर मग तुम्ही हे बघू शकता आपल्या पाठीमागे पंप आहे. पंपातलं म्हणजे आपण नवीन जुगाड करायला आहे, तुम्ही बघणार आहे ना. तर मग तुम्हाला दाखवतो मी, बघू शकतात हे ना. मग त्यानंतर तुम्ही हे बघा कसं थेंब म्हणजे आपल्याला म्हणजे त्या बाकीटमध्ये घेऊन ते टाकण्यापेक्षा ह्या पद्धतीनं मी टाकून राहिलं ह्यामध्ये हे ना. तर मग हे ड्रिंचिंग आहे, म्हणजे आपल्याला ड्रिंचिंग करायसाठीच ते टाका लागते थोडं हे ना. तर मग हे एक डब्बं त्यामध्ये बुडकामध्ये टाका लागेल बरं का. मग त्यानंतर आपल्याला हे टाकल्यानंतर आपल्याला मग ते तुम्ही हे पण बघू शकता. हे मी एकटाच करून राहिलं, तुम्ही बघा हे ना. तर मग हे पंपामध्ये पाणी म्हणजे ते आपण मिक्स करायला आहे ना, ते पूर्णपणे ह्या पंपामध्ये टाकून राहिलं, ते तुम्ही बघू शकता हे पहा हे ना. तर मग त्यानंतर अजून दुसरं काय आहे ते पण दाखवतो.
तर मग तुम्ही आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा बरं का. हे बघा आपलं पंप भरायचं कामं सुरू आहे है ना. मग त्यानंतर आपल्याला हे बघा आपल्याला पंप भरलेला आहे ना. तर मग पंपामध्ये आपल्याला ते म्हणजे उचलता कसा ते पण दाखवतो तुम्हाला. हे बघा एकटाच माणूस आहे मी, म्हणजे आपला सक्ती कोणीच नाही बरं का. मग त्यानंतर कसं करायला लागते तुम्हाला, कधी मुजूर कधी भेटलं तर एकटाच माणूस करू शकते, म्हणून तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवून राहिलं. हे बघा मग पंप उचललं, मग पंप उचलल्यानंतर आपल्या हातामध्ये नळी घेतलं ते बघू शकता तुम्ही हे ना. मग त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे है ना. पुढं गेल्यानंतर आपल्याला ते आता आपण पहिले तुम्हाला मी दाखवलेलं आहे हे ना. तर मग ते म्हणजे आपले मिरची आहे ना, ते मिरचीच्या रूपामध्ये ज्याच्या बुडकामध्ये टाका लागते की ते डब्बं पूर्ण बना आहे ना. ते पूर्ण डब्बं भरलं की डायरेक्ट टाकायचं. मग आपली टाकी बी ते तेवढी 200 लिटरची आहे, तर त्या हिशोबानं आपण करायचं बरं का. मग हे बघा तो मित्रांनो आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता है ना. तर मग 6 काय 12 तास हेमाली करायचं ताकद आहे फक्त श्रेष्ठ स्वतःचं आहे असायला पाहिजे बरं का. मग तुम्ही बघू शकता. हे पहा आपलं मिरचीचं बुडकामध्ये कसं मी टाकून राहिलं ते तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग त्यानंतर तुम्ही काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो आहे ना. तर मग पूर्ण दिवस मी हेच कामं करेल आहे. तुम्ही बघू शकता हे वातावरण कसं आहे ते तुम्ही हे ना. तर मग त्यानंतर एकदम कडक धूप पण होती रे बा. मग काय पूर्णपणे मीच तर पूर्ण कालसार झाल्यावर तुम्ही बघू शकता. हे पहा हे ना. तर मग तुम्ही काही बादल पण नाही काहीच नाही. मग त्या हिशोबानं 2-3 दिवस पहिले अगोदर लई पाऊस होता, म्हणून ते हे आपल्याला ड्रिंचिंग होती ना ते हुकलेले आहे, ते म्हणून ते लवकर करावं लागलं रे. मग हे तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग ते तुम्ही काय करावं लागते ते पण मी तुम्हाला पूर्णपणे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपले म्हणजे मिरचीचे ग्रोथ कधी होणार ते पण तुम्हाला मस्तपणे मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग पुढे आपल्याला काय आहे ते पूर्णपणे मी दाखवणार आहे हे ना मित्रांनो. ते हे आहे आपला आता दुसरा पंपाची आहे ना. तर दुसरं पंप आपण घेतलेलं आहे. मग हे बघू शकता तुम्ही. मग डायरेक्ट आपल्याला त्यानंतर तुम्ही बघू शकता हे ना. तर मग आपल्याला काय मेहनत करायला लागते ते पण सांगतो. परिस्थिती किती बी कठीण असली तरी स्वप्न मोठं पाहिजे, कारण काळ आणि वेळ नक्की बदलतं बरं का. मग तुम्हाला मी पूर्णपणे दाखवलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे ना. ते आपलं वातावरण किती खराब झालेलं आहे. मग आपण ते सगळ्यात अगोदर पहिले तणनाशक मारेल होती ना, ते पण गवत किती मरेल आहे ते पण दाखवू शकलं. मग तुम्ही बघू शकतात हे ना. हे आपलं आहे 5वा पंप आहे ना. तर मग 5व्या पंपातलं तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग आपल्याला काय करायचं आहे तुम्ही बघू शकतात हे ना. पूर्ण दिवसभर आपल्याला हेच कामं करायला लागलं, एकटाच होता म्हणून हे ना. तर मग त्यामध्ये बाया बी पाहिजे होते. मग बाया आपल्याला काही भेटलेच नाही रे बा. मग एकटाच करायला लागलं हे बघू शकता तुम्ही. त्यानंतर तुम्ही बघू शकतात हे ना. तर मग ड्रिंचिंग करताना तुम्ही कधी बी कोणाला सप्ते आणायची काही गरज नसते भावांना. मग तुम्ही एकटाच बी करू शकतात हे ना. तर मग स्वतःची हिंमत पाहिजे बरं का. मग तुम्ही करू शकतात हे. तर मित्रांनो आपल्याला व्हील पावडरनं हात धुवायचं बरं का. मग आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.